नमस्कार मित्रांनो, टायपिस्ट म्हणून या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला इंग्लिश 40चं पर्सनल लेटर पाहायचं आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, साईज कमी करून घ्यायची. इथून इत करायची 85 आणि मध्ये क्लिक करायचं. इथं पण सेम काय करायचं, 85 करायची, मध्ये क्लिक करायचं आपल्याला व्यवस्थित दिसावं म्हणून. त्याच्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला आपल्याला हे नाव टाईप करून घ्यायचं लेटर्स. इथं जरी आपल्याला स्मॉल मध्ये दिसत असेल तरी आपल्याला काय करायचं, कॅपिटल मध्ये टाईप करून घ्यायचं. आणि हे डॅश म्हणजे एंटर आहे, आपल्याला एंटर मारून घ्यायचं. एंटर. एंटर. 2 मारायचं. त्याच्यानंतर डायरेक्ट सब्जेक्ट टाईप करायचं. 2च्या नंतरचा हा सगळा भाग आपल्याला सोडून द्यायचा, सगळा भाग. 2 झाल्याच्या नंतर आपल्याला डायरेक्ट सब्जेक्ट टाईप करायचं. मॅनेजर. एंटर. रेफरन्स. एंटर. रिस्पेक्टेड सर टाईप करायचं, एंटर मारायचं. बिलो झाल्याच्या नंतर आपल्याला पर्सनल डिटेल टाईप करायचं, एंटर मारायचं. त्याच्यानंतर नेम टाईप करायचं. आणि नेम टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या नेमच्या मधला पेस आपल्याला टाईप करायचं नाही, डायरेक्ट आपल्याला 2 कोलन टाईप करायचे पुढचे आणि त्याच्या पुढचं टाईप करायचं शिवण. एंटर मारायचं. ॲड्रेसला पण तसंच सेम, पेस मारायचं नाही, डायरेक्ट 2 कोलन टाईप करायचे आणि पुढचे टाईप करायचे. मोबाईल नंबरला पण सेम आपल्याला कोलन मारायचे आणि मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा. एंटर मारायचं. ईमेल टाईप करायचं. एंटर. एंटर. क्वालिफिकेशन 2 डॉट. एंटर. इथपर्यंत झाल्याच्या नंतर आपल्याला कॉलम इन्सर्ट करायचा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे उभे कॉलम किती आहेत आणि आडवे किती आहेत. आडवे किती आहेत, 1 2 3 आणि 4 आणि उभे 1 2 3 4 5. 5 उभे आणि आडवे 4. आपल्याला इथं जायचं इन्सर्ट मध्ये, टेबल,
इथं बघायचे किती 4 1 2 3 आणि 4 आणि उभे 5 2 3 4 आणि 5 आणि ओके करायचे. त्याच्यानंतर आपल्याला सेम इकडचं आपल्याला इथं टाईप करून घ्यायचे. इथे SR नंबर टाईप करायचा. लगेच टॅब मारून पुढच्यात आपल्याला एक्झाम पास टाईप करायचं. लगेच आपल्याला पासिंग इयर हे सगळं टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला इथं नंबर टाईप करून घ्यायचे. पुणे. सेम आपल्याला दुसऱ्या रकान्यात पण तसं टाईप करून घ्यायचं. सेम आपल्याला तिसऱ्या रकान्यात पण तसं टाईप करून घ्यायचं. हे टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला रकान्याच्या खाली क्लिक करायचं आहे आणि इकडचं आपल्याला सेम अजून पॅसेज टाईप करून घ्यायचं आहे. टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला एंटर मारून घ्यायचे. आता आपल्याला काय करायचं, जिथं ॲड्रेस संपलाय तिथे एक एंटर मारायचं. त्याच्यानंतर डेटला एक एंटर मारायचे, टूला एक एंटर मारायचे, सब्जेक्ट आणि रेफरन्सच्या शेवटी एक एंटर मारायचे, रिस्पेक्टेड सरला एक एंटर मारायचे. त्याच्यानंतर पॅसेज जिथं संपला तिथे एक एंटर मारायचे, पर्सनल डिटेलला एक एंटर मारायचे. त्याच्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशनला एक एंटर मारून घ्यायचे. सेम आपल्याला काय करायचं, इथं क्लिक करून इथे एक एंटर मारून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पॅसेजला इथे एक एंटर मारायचं आहे, थँकिंग यूला एक एंटर मारायचं आहे आणि युवर फेथफुलीला 2 एंटर मारायचे आणि एन्क्लोजरच्या वरी एक एंटर मारायचं. आपल्याला एवढे एंटर लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, क्वेश्चन आपल्याला सी बघायचे. आता आपल्याला इथं 4 क्वेश्चन दिलेले आहेत. हे 4 क्वेश्चनला आपल्याला मार्क आहेत, ए बी सी आणि डी. सर्वप्रथम आपल्याला सी क्वेश्चन बघायचं. सी क्वेश्चन काय म्हणते, यूज ब्लॉक स्टाईल फॉर पॅराग्राफ. म्हणजे पॅराग्राफला ब्लॉक स्टाईल आपल्याला इन्सर्ट करायची. इनेंट आणि ब्लॉक म्हणजे काय, ब्लॉक म्हणजे आपल्याला ह्या एका रेषेमध्ये आणि इनेंट म्हणजे कसं, एक टॅब. एवढं लक्षात ठेवायचं. आता आपल्याला सांगितले ब्लॉक स्टाईल, तर आपल्याला काय करायची, पॅराग्राफला ब्लॉक स्टाईल यूज करायची. तर आपल्याला टॅब मारायची काही गरज नाही. तर आपल्याला लगेच सिलेक्ट करायचं पॅराग्राफ. पॅराग्राफ सिलेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच इथून जस्टिफाय करायचं. हा पॅराग्राफ अजून इथून थिंकिंग व्ह्यूपर्यंत सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याला पण सेम आपल्याला तसं जस्टिफाय करून घ्यायचं. तिसरा क्वेश्चन संपला. आता चौथा क्वेश्चन काय म्हणते, कम्प्लिमेंटरी शुड बी ॲट द राईट हँड साईड. कम्प्लिमेंटरी म्हणजे कोणता भाग, युवर फेथफुली पासून हा इथपर्यंतचा हा येते कम्प्लिमेंटरीमध्ये. आपल्याला काय सांगितलेलं, राईट हँड साईड. आपल्याला काय करायचे, राईटला इथून आपल्याला हा चेक बॉक्स पकडून 3.5 वर न्यायचे आणि लगेच सेंटर करायचे. हे झालं. जर आपल्याला लेफ्ट हँड साईड जर म्हणलं असतं तर आपल्याला काय करायचं होतं, जशाला तसं राहू द्यायचं होतं. हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, आपले 2 क्वेश्चन संपले. आता आपल्याला पहिला क्वेश्चन बघायचा. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, हेडिंग ऑफ द कंपनी शुड बी इन अ राईट साईड अँड इन नेम इन ब्लॉक कॅपिटल लेटर. तर हेडिंग जे आहे आपल्याला सगळी राईट साईडला न्यायची आणि हेडिंग जे ब्लॉक कॅपिटलमध्ये आपल्याला बोल्ड करून घ्यायचे.
आपल्याला काय करायचं, हेडिंगचं कंपनीचं नाव जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आणि आपल्याला ह्या फॉन्ट ग्रुपमधून आपल्याला ह्याला बोल्ड करायचे फक्त, आणि आपल्याला लगेच इथून डेट पर्यंत आपल्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला इथून हा खालचा बॉक्स पकडून आपल्याला 3.5 वर न्यायचा आहे आणि सोडून द्यायचं. हे झाल्याच्या नंतर आपल्याला डेट सिलेक्ट करून डेटला बोल्ड करून घ्यायचं. हे जे 2 कॉलम दिसायलेत हा सगळा भाग आपल्याला बोल्ड करायचा. सब्जेक्टला पण सेम तसंच आपल्याला बोल्ड करायचं. अगोदर सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर बोल्ड करायचं आणि त्याच्या पुढची अंडरलाईन करायची. सब्जेक्टच्या पुढची अंडरलाईन. रेफरन्सला पण सेम तसंच करायचं. एवढं सिलेक्ट करायचं, बोल्ड करायचं आणि रेफरन्सच्या पुढचा भाग आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेलला सिलेक्ट करायचं. ह्याला करायचं आपल्याला बोल्ड, अंडरलाईन आणि सेंटर. हे झाल्याच्या नंतर आपल्याला आता आपल्याला काय करायचं, नेमच्या इथं आपल्याला क्लिक करायचं. स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं, 3 टॅब मारायचे, 1 2 3, आणि ह्या कोलनच्या समोर जाऊन आपल्याला 1 टॅब मारायचे, 4. स्टार्टिंगला फक्त एवढे टॅब मारायचे, 3 आणि 1 4, आणि बाकीचे जेवढे टॅब आहेत ते आपल्याला ऍडजस्ट करायचे एका खाली. ऍड्रेस आहे इथं क्लिक करायचं, हे ऍडजस्ट करायचं जेवढे बसतील तेवढे. मोबाईलला पण तसंच करायचं. मोबाईल नंबरला 2 आणि 1 3, 1 2 आणि 3. एक 2 आणि 3. क्वालिफिकेशनचं फक्त हे डॉट आपल्याला पुढे न्यायचे, 2 ऍडजस्ट करायचे. आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला नेम पासून आपल्याला डॉट पर्यंत सगळं सिलेक्ट करून आपल्याला बोल्ड करून घ्यायचं. इथून आपल्याला बोल्ड करायचं. सेम आपल्याला ऍड्रेस, मोबाईल नंबर, क्वालिफिकेशन पर्यंत आपल्याला बोल्ड करून घ्यायचं. जरा असं पुढे गेलं तर आपल्याला 1 टॅब कमी करायचं. सेम आपल्याला 1 टॅब कमी करायचं. हे झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या कॉलम मधलं SR नंबर पासून पर्सेंटेज पर्यंत सिलेक्ट करायचे आणि इथून आपल्याला होम टॅब मधून बोल्ड करून घ्यायचे. आणि हे कॉलमच्या साईडला इथं आपल्याला क्लिक करून आपल्याला कॉलम सिलेक्ट करून घ्यायचंय आणि आपल्याला कॉलम सेंटर करायचं. आपला पहिला क्वेश्चन संपला. आता आपला C क्वेश्चन झाला, D आणि A झाला. आता आपल्याला B क्वेश्चन बघायचा. B क्वेश्चन साठी आपल्याला अगोदर 2 च्या खाली क्लिक करून टाकायचं. क्लिक करून घेतल्यानंतर आपल्याला B क्वेश्चन, ऍड्रेस ऑफ द ऍड्रेस इन ब्लॉक स्टाईल यूज मेल मर्ज. आपल्याला मेल मर्जचा वापर करून ऍड्रेस हा ब्लॉक स्टाईल मध्ये आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तर आपल्याला सर्वप्रथम मेलिज मध्ये यायचे. मेलिज मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट रिसिपंट टाइप न्यू लिस्ट करायची. आपल्याला न्यू एंट्री करायची आणि आपल्याला बी क्वेश्चन मध्ये सांगितलंय ब्लॉक स्टाईल. तर आपल्याला काय करायचं, अगोदर इन्सर्ट करून घ्यायचं. आपण 2 च्या नंतरचा सोडलेला भाग सब्जेक्ट पर्यंत आपल्याला इथं टाईप करायचं. इथं टाईप करण्याऐवजी आपल्याला इथं ह्या बॉक्स मध्ये टाईप करायचं. तर आपल्याला न्यू एंट्री झाल्याच्या नंतर फर्स्ट नेम मध्ये आपल्याला द मॅनेजर टाकून घ्यायचंय. मॅनेजर टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला ऍड्रेस लाईन 1 मध्ये त्याच्या पुढचं टाकून घ्यायचं, सूरज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. लगेच आपल्याला पुढचं टाकून घ्यायचं त्याच्या पुढचं. हे पहिला ऍड्रेस टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला न्यू एंट्री करायची आणि ह्यांच्या खालीच आपल्याला सेम टाईप करून घ्यायचं.
दुसरा ॲड्रेस द मॅनेजर पासून. ॲड्रेस लाईन 1 मध्ये टाईप करायचं. लगेच आपल्याला पुढच्या टाईप करून घ्यायचं, गांधी रोड रत्नागिरी. आणि हे टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला लक्षात ठेवायचे काय काय घेतलंय. फर्स्ट नेम घेतलंय, ॲड्रेस 1 आणि ॲड्रेस 2. ओके करायचंय. तर आपल्याला इथं काय सांगितलंय, ब्लॉक स्टाईल, म्हणजे आपल्याला टॅब मारायची गरज नाही. आपल्याला काय करायचं, ॲड्रेस इन्सर्ट करून घ्यायचं. हे झाल्याच्या नंतर आपल्याला ॲड्रेस इन्सर्ट करण्यासाठी इथं जावं लागेल. इथे यायचं. आपल्याला आपण काय घेतलं होतं, फर्स्ट नेम घ्यायचं, एंटर मारायचं. त्याच्यानंतर काय घेतलं होतं, ॲड्रेस लाईन 1 एंटर करायचं. त्याच्यानंतर ॲड्रेस लाईन 2 एंटर. हे झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच काय करायचं, प्रिव्ह्यू रिझल्ट आणि फर्स्ट मध्ये बघायचं आलं का, आणि शेवटी लास्ट मध्ये बघायचं. हे झाल्याच्या नंतर आपल्याला आपलं लेटर झालं. आता आपल्याला मेल मर्ज करून टाकायचं आणि 2 झाले का बघायचे आणि शेवटी सबमिट करून टाकायचं.